नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे, रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर वनची मोस्ट इम्पॉर्टंट PYQ MCQ सिरीज, म्हणजेच महत्त्वाचे PYQ MCQ प्रश्न. या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितलेच असेल किंवा नसेल बघितले तर नक्की जाऊन बघा. जर तुम्ही MSc 2024 एक्झाम टार्गेट करत असाल तर या सिरीजमुळे तुमची खूप चांगली प्रॅक्टिस होणार आहे. आणि मी जसे क्वेश्चन्स घेते तसे तुम्ही सुद्धा उत्तरे देत चला. आणि कमेंट सेक्शनमध्ये मी सांगितल्याप्रमाणे 15 क्वेश्चन्स घेत असेल तर तिथून तुम्हाला किती उत्तरे आली ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. 7 एप्रिल 2024ला आपली सेट एक्झाम असणार आहे. आता फक्त 2 महिने उरले आहे आणि त्यात तुमची मदत व्हावी म्हणून ही PYQ सिरीज आम्ही सुरू केलेली आहे. या सिरीजमध्ये आपण प्रश्न उत्तरांसोबतच कन्सेप्ट ट्रिक सुद्धा समजून घेत आहोत. त्यामुळे ही सिरीज नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि कमेंट्स करायला विसरू नका, कारण तुमच्या कमेंट्समुळे मला प्रोत्साहन मिळते. त्यामुळे असेच कमेंट करत राहा. पेपर 1 आणि पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता. महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 साठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आले आहे पेपर 1 आणि पेपर 2 ची बॅच, ज्यात पूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्चर्स असतील, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स, पूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स PDF स्वरूपात, 50 प्लस अधिक मॉक टेस्ट उपलब्ध करून देण्यात येतील आणि पूर्ण अभ्यासक्रमाचे MCQ नोट्स सुद्धा असतील. बॅच घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. टेस्ट सिरीज सुद्धा आता उपलब्ध असणार आहे. आणि टेस्ट सिरीज देणे महत्त्वाचे ठरते, कारण एखाद्या परीक्षेची जेव्हा आपण तयारी करतो तेव्हा आपण जितके जास्त टेस्ट देऊ तितकं आपलं प्रिपरेशन चांगलं झालंय की नाही हेही समजेल आणि प्रश्न उत्तरे आपल्या डोळ्याखालून जातील, जेणेकरून तसं काही प्रश्न आला किंवा त्या पद्धतीचा काही प्रश्न आला तर आपल्याला ते आठवेल आणि आपली प्रॅक्टिस होत राहील. ठीक आहे. त्यानंतर आता आपण प्रश्न उत्तरांकडे वळूया. पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ वॉटर बॉर्न डिसीज, म्हणजे खालीलपैकी कोणता जलजन्य रोग नाही? तर ते टायफॉइड, हेपेटायटिस, कॉलेरा की डेंग्यू. हे ऑप्शन्स दिलेले आहे. वॉटर बॉर्न डिसीज. आता हा प्रश्न 9व्या युनिट मधला आहे, कारण तिथे वॉटर पोल्युशन वगैरे म्हणजे सगळ्या पोल्युशन्सची माहिती दिलेली आहे आणि त्यामुळे हा प्रश्न तिथून घेतलेला आहे. ठीक आहे. तर हा प्रश्न विचारलेला आहे, हा PYQ प्रश्नाचे सेट्स घेत आहे मी, त्यामुळे सांगा बघू काय असणार आहे. तर याआधी आपण वॉटर बॉर्न डिसीज म्हणजे काय, जलजन्य रोग काय असते हे जाणून घेऊया. पाण्याद्वारे प्रसारित होणाऱ्या रोगांना रोगजनक जे आहेत, सूक्ष्मजीवांमुळे जे प्रसारित होतात किंवा दूषित पाण्याच्या संपर्कात आल्याने वॉटर बॉर्न डिसीज होतात. त्यामध्ये टायफॉइड आहे, कॉलेरा आहे, डिसेंटरी आहे, इकोली आहे, हेपेटायटिस आहे. तर काय आहे, टायफॉइड, हेपेटायटिस आणि कोलेरा हे काय आहे, वॉटर बॉर्न डिसीज आहे. आणि विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट विचारलं आहे, नाही आहे. तर डेंग्यू आपलं उत्तर काय असणार आहे, डेंग्यू हे वॉटर बॉर्न डिसीज नाही आहे, कारण डेंग्यू हे व्हायरसनी होते. मॉस्किटो बॉर्न डिसीज आहे तो व्हायरसनी होते. ठीक आहे. त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा ठरतो. दुसरा प्रश्न आहे, असर्शन आणि रिझन दिलेला आहे. अशा टाईपचे प्रश्न भरपूर विचारले जातात आजकाल, आणि स्टेटमेंट्स जे आहेत ना ते पण विचारले जातात. आताचा नेट जो एक्झाम होतं त्यामध्ये स्टेटमेंट्सचे क्वेश्चन्स इतके होते की म्हणजे भरपूर, त्याचं प्रमाण खूप जास्त होतं, त्यामुळे त्याच्याकडे थोडं लक्ष द्या. ठीक आहे. आता असर्शन वाचते, लर्निंग इज अ लाईफ प्रोसेस, म्हणजे शिकणे ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. आणि रिझन दिलेला आहे की कारण उपयुक्त होण्यासाठी शिकणे हे जीवन प्रक्रियेशी जोडलेले असले पाहिजे. म्हणजेच लर्निंग टू बी युजफुल मस्ट बी लिंक्ड विथ अ लाईफ प्रोसेस. बघा, आजन्म एखादा व्यक्ती आजन्म विद्यार्थी असू शकतो, तो काही ना काही शिकत राहतो किंवा आपण रोज काहीतरी शिकतो. त्यामुळे विद्यार्थी दशेत एखादी व्यक्ती आजन्म राहते. त्यामुळे ही जी आहे प्रक्रिया ही आयुष्यभर चालणारीच प्रक्रिया आहे. आणि लर्निंग टू बी युजफुल मस्ट बी लिंक विथ लाईफ प्रोसेस हे पण बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन्स आहे बोथ A and R ट्रू अँड R इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ A. बोथ A आर ट्रू बट R इज नॉट द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ A, म्हणजे R हे योग्य स्पष्टीकरण नाही आहे. आणि A ट्रू आहे पण R फॉल्स आहे, आणि A फॉल्स आहे पण R ट्रू आहे. सांगा बघू काय असणार आहे. हं. तर लर्निंग इज अ लाईफ प्रोसेस हे बरोबर आहे. बोथ बरोबर आहे. लर्निंग टू बी युजफुल मस्ट बी लिंक्ड विथ लाईफ प्रोसेस. पण हे जे आहे ना, हे करेक्ट एक्सप्लेनेशन नाही आहे. रिझन दिलेलं आहे ना इथे. रिझन याचं लर्निंग इज अ लाईफ प्रोसेसचं रिझन लर्निंग इज टू बी युजफुल मस्ट बी लिंक्ड विथ लाईफ प्रोसेस असं असणार आहे का? नाही. बघा, असं प्रश्न आले तर कसं करायचं? असर्शन आधी वाचायचं आणि असर्शनचं जे वाक्य आहे त्याच्याशी रिझन मॅच होतंय का? कधी-कधी दोन्ही याच्यामध्ये कसं, आता दोन्ही बरोबर आहे, पण त्याचं रिझन नाहीये ते. कारण नाहीये ते. यामुळे ते होत नाहीये ना. त्यामुळे हे बघायचं.
कधी आता दोन्ही बरोबर असताना आपण चुकीने आर इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन ए टिक करून दिलं असतं, पण ते तसं नाही राहत. या असर्शनचं बघा, या असर्शनचं हे रिझन असेल का, हे प्रश्न हे आपण विचारायचं स्वतःला, तेव्हा जाऊन ते टिक करायचं. ठीक आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन कन्फ्यूज करायला येतात, त्यामुळे बरोबर टिक करायचं, ऑप्शन्स बरोबर वाचायचे आणि प्रश्न सुद्धा बरोबर वाचायचे. ठीक आहे. त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे जर का आज मी 15 क्वेश्चन्स घेत असेल, तर तुम्हाला 15 पैकी किती आले ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. मी कमेंट वाचते आहे, लाईक सुद्धा करते आहे, त्यामुळे मला समजते की तुम्हाला कितपत समजत आहे किंवा तुम्हाला किती उत्तरे येत आहे. आणि प्रश्न जरा थोडे हार्ड वाटत असतील तर ते तुमच्या डोळ्याखालून जाऊ द्या, कारण भिण्याचं कारण नाही आहे. कारण तुमच्या डोळ्याखालून जितके जास्त प्रश्न जातील तेवढा तुमचा जास्त फायदा होणार आहे आणि तुमची प्रॅक्टिस सुद्धा होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम फॉर अ वेब पेज ॲड्रेस, म्हणजे वेब पृष्ठ पत्त्याचे नाव काय आहे. हे 8व्या चॅप्टरमधलं प्रश्न आहे, ICT. ठीक आहे. डोमेन, डायरेक्टरी, प्रोटोकॉल, URL. म्हणजे नेम, जे वेब पेजला ॲड्रेस असतं की नाही, आपण जेव्हा इंटरनेट खोलतो, एखादं वेब पेज खोलतो, तेव्हा जेव्हा इथे नाही का ॲड्रेस येतं, HTTP असं नाही का ॲड्रेस, किंवा WWW असं काहीतरी येतं, तर त्याला काय म्हणतात सांगा बघू, तुम्हाला माहिती आहे का हे? तर त्याला म्हणतात URL. काय म्हणतात त्याला? URL म्हणतात. आणि URL काय आहे? तर युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर आहे. आणि हे एक स्पेसिफिक ॲड्रेस असतं, जे जेणेकरून लोकेशन, वेब पेजची लोकेशन समजते. आणि हे एवढं तुम्ही लक्षात ठेवू शकता, हे इंटरनेटच्या रिलेटेड आहे. ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग डोमेन इज यूज फॉर अ प्रॉफिट बिझनेस, खालीलपैकी कोणते डोमेन नफा व्यवसायासाठी वापरले जाते. हा सुद्धा 8व्या चॅप्टर मधला प्रश्न आहे. ICT चॅप्टर हा खूप महत्वाचा ठरतो सगळ्याच बाबतीत, नेट आणि सेटमध्ये, त्यामुळे यातले क्वेश्चन्स आपल्याला सोडता येणार नाही, आणि हा टॉपिक पण. ठीक आहे. तर .org.net.edu.com सांगा बघू. प्रॉफिट बिझनेस, नफा व्यवसायासाठी म्हटलाय, नफा व्यवसायासाठी सांगा बघू. तर नफा व्यवसायासाठी काय आहे, तर .com असणार आहे. काय असणार आहे? .com असणार आहे, कमर्शियल प्रॉफिटसाठी. ठीक आहे. आणि हे जे EDU आहे ते एज्युकेशनशी रिलेटेड असणार आहे. .net जे आहे ते नेटवर्किंग प्रोव्हाइड म्हणजे नेटवर्किंग मार्केटसाठी आहे. ORG जे आहे ना, ते नॉन प्रॉफिट ऑर्गनसाठी आहे, म्हणजे ज्याच्याकडून नफा वगैरे काही होत नाही. ठीक आहे. आणि या व्यतिरिक्त जे आहे ना, या व्यतिरिक्त आहे गॉर जी .GO.V. तर हे काय गव्हर्नमेंटचं आहे हे. आणि .MIL हे मिलिटरीचं आहे. आणि बाकी झालं आपलं एज्युकेशन, झालं नेटवर्किंग, झालं ORG कमर्शियल. हां. आणि .IN .in जे आहे ना, ते विविध ऑर्गनायझेशनचं राहते, म्हणजे कुठल्या पण नाही का. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा. आणि आपलं उत्तर काय आहे मग? प्रॉफिट बिझनेसचा .com. ठीक आहे. आणि नॉन प्रॉफिट बिझनेस काय असणार आहे? ORG. ठीक आहे. आणि कालच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलंय का त्या व्हिडिओच्या खाली? आणि नसेल दिलं तर आत्ता जाऊन द्या आणि तो व्हिडिओ नक्की बघा, आणि या आधीचे सुद्धा व्हिडिओ बघा आणि प्रश्न उत्तरं समजून घ्या. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग पोल्युटंट गॅसेस इज नॉट प्रोड्यूस बोथ नॅचरली अँड ॲज अ रिझल्ट ऑफ इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटी, म्हणजे खालीलपैकी कोणता प्रदूषक वायू नैसर्गिकरित्या आणि औद्योगिक क्रियाकल्पांच्या परिणामी तयार होत नाही. तर ऑप्शन्स आहे क्लोरोफ्लोरोकार्बन, नायट्रस ऑक्साईड, मिथेन, कार्बन डायऑक्साईड. सांगा बघू, तुम्हाला माहिती आहे का हे? आता जर का मला हा प्रश्नाचं उत्तर नसेल माहीत, तर मी काय या ऑप्शन्स वरून डोकं लावेल, तर कार्बन डायऑक्साईड तर राहते. ठीक आहे. हा कट झाला. मिथेन पण बायोगॅस आहे, तर तो बनवता येतं. ठीक आहे. आता मी या दोन मध्ये कन्फ्यूज आहे, नायट्रस ऑक्साईड की क्लोरोफ्लोरोकार्बन. नायट्रस ऑक्साईड पण माझं जर का वाचण्यात आलं असेल, तर ते पण बनवलं जातं, किंवा ते म्हणजे हे होतं. तर पण हे फ्लोरोकार्बन जे आहे ना, ते केमिकल, हे का बरं याला नॅचरली प्रोड्यूस नाही होत, कारण ते केमिकल अनरिॲक्टिव्हिटी त्याची कमी आहे आणि हीट ऑब्झर्विंग प्रॉपर्टी त्याची खूप जास्त आहे. त्यामुळे ते इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटीमध्ये पण त्याचा रिझल्ट येत नाही आणि नॅचरली पण ते बनत नाही. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे? क्लोरोफ्लोरोकार्बन. अशा प्रकारे नाही का ऑप्शन्स आहे ना, ते इलिमिनेट करत जायचे असे. आता या दोघांमधून मग मी कसं, हे माझ्या वाचनात आलंय, पण मी हे टिक केलं असतं जर का मला काही लॉजिक नसता याच्याबद्दल. आणि कधी कधी आपण हे आपल्या डोळ्याच्या खाली जात नाही हे प्रश्न, आणि हा कसा नवीन प्रश्न वाटतोय, त्यामुळे असं करता येईल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग
एन्शियंट इंडियन युनिव्हर्सिटी द कल्चर अँड सिव्हिलेशन ऑफ तिबेट वॉज बिल्ट मेनली थ्रू द रायटिंग ऑफ द स्कूल. म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्राचीन भारतीय विद्यापीठामध्ये तिब्बतची संस्कृती आणि सभ्यता प्रामुख्याने शाळाच्या लेखनातून निर्माण झाली? सांगा बघू. हा प्रश्न 10व्या युनिट मधला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं एन्शियंट युनिव्हर्सिटी हा खूप महत्वाचा टॉपिक आहे आणि यावर भरपूर प्रश्न विचारले जातात. आणि एकदा त्याच्यामुळे तुम्ही डोळ्याखालून जाऊ द्या पूर्ण युनिव्हर्सिटी आणि पाठ करून घ्या, कारण याच्यावर काही प्रश्न विचारला तर तुम्हाला लिहिता उत्तर देता आलं पाहिजे. ठीक आहे. तर ऑप्शन्स मध्ये आहे नालंदा युनिव्हर्सिटी, विक्रमशिला युनिव्हर्सिटी, जगतला युनिव्हर्सिटी आणि ओदांतपूर युनिव्हर्सिटी. सांगा बघू. तिब्बत. तर काय उत्तर असणार आहे आपलं? आपलं उत्तर असणार आहे विक्रमशिला. विक्रमशिला युनिव्हर्सिटीमध्ये तिब्बतचं आहे. त्याच्या प्रमुख सभ्यता, त्या तिब्बतची संस्कृती ते त्यामधून त्यांच्या लेखनांमधून शिकवली गेलेली होती. आणि हे बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी आहे, आपल्याला माहिती आहे बुद्धिस्ट लर्निंग होतं इथे. आणि हे बिहारमध्ये आहे, भागलपूर. आणि धर्मपाला जे होते, राजा धर्मपाला, त्यांनी ही युनिव्हर्सिटी काढली होती. आणि यात काय तंत्र आणि लॉजिक या हा स्पेशली विषय शिकवला जात होता. आणि हे फेमस पण तंत्र आणि लॉजिक साठी आहे. ठीक आहे. आणि तिब्बत जे म्हणतायत ते अतिसा दीपनकरा नावाचे एक व्यक्ती होते, एक स्कॉलर होते. ते इथे शिकवायचे तिब्बतची संस्कृती आणि म्हणजे ते लिहायचे पण. ठीक आहे. तर ते बुद्धिस्ट धर्म इथे होता. ठीक आहे. त्यानंतर या व्यतिरिक्त नालंदा जी आहे, नालंदा खूप महत्वाची युनिव्हर्सिटी आहे, एन्शियंट युनिव्हर्सिटी आहे. आणि हे बिहारमध्ये आहे सध्या. आणि इथे पण हे पण बुद्धिस्ट सेंटर होतं. इथे महायाना मी मागे तुम्हाला सांगितलं होतं, महायानाचा अभ्यास इथे होत होता. ठीक आहे. काय होतं? महायाना. त्यामुळे नालंदा युनिव्हर्सिटी खूप महत्वाची ठरते, हे तुम्ही विसरू नका, महायाना. ठीक आहे. त्यानंतर मेडिसिन झालं, ऍस्ट्रॉलॉजी झालं, हे इथे खूप महत्वाचे आहे. मेडिसिन इथे म्हणजे शिकवायचे प्रामुख्याने ते. आणि नालंदा युनिव्हर्सिटी हेरिटेज साईट आहे युनेस्को द्वारा. त्यामुळे हे कधी बनली, हेरिटेज साईट घोषित करण्यात आली होती ही 2009 मध्ये. या आधी पण एक PYQ प्रश्न होता जे तिथे विचारलं होतं की नालंदा युनिव्हर्सिटी कधी त्यांना हेरिटेज साईट म्हणून घोषित करण्यात आलं युनेस्को द्वारा. तर ते 2009 मध्ये करण्यात आलं होतं. ठीक आहे. त्यानंतर जगतदला युनिव्हर्सिटीचं काय आहे, तर ही जगतदला महावीर युनिव्हर्सिटी असं म्हणतात. आणि बुद्धिस्ट किंग रामपाल जे होते ना, त्यांनी हे काढलं होतं, ही बनवली होती. आणि बुद्धिस्ट काउन्सिलिंग आहे इथे. आणि वज्रयाना इथे महत्वाचं आहे. इथे वज्रयानाचा अभ्यास केला जातो. आणि ही युनेस्को साईट कधी केली होती? ही 1990 मध्ये याला युनेस्को साईट घोषित करण्यात आली होती युनेस्को द्वारा. ठीक आहे. हेरिटेज साईट. ठीक आहे. त्यानंतर ओदांतपुरी युनिव्हर्सिटी पण खूप महत्वाची आहे. नालंदा नंतर ही सेकंड एशियंट युनिव्हर्सिटी आहे. आणि बिहारमध्येच आहे ही पण. आणि याला पण गोपाला नावाच्या जे राजा होता त्यांनी बनवलेली होती. आणि बघा, हे तर हे ही ओदांतपुरी गोपाला आहे. आणि जगतला कोण आहे? जगतला किंग रामपाला. म्हणजे हे पाला डायनेस्टी जी आहे ना, त्यांच्याच मध्ये यांनी एकेका राजांनी यांना बनवलं होतं. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही थोडं ते लक्षात द्या. आणि आणि नालंदा, विक्रमशिला आणि ओदांतपुरी या तिन्ही युनिव्हर्सिटीला डिस्ट्रॉय कोणी केलं होतं? तर बख्तियार खिल्जीनी केलं होतं. हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. हे खूप महत्वाचं आहे, विचारलं जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द बिब्लोग्राफी ऑफ अ रिसर्च रिपोर्ट, संशोधन अहवालाची ग्रंथसूची काय आहे? अ लिस्ट ऑफ ऑल द बुक्स पब्लिश्ड ऑन द टॉपिक, म्हणजे या विषयावर प्रकाशित झालेल्या सर्व पुस्तकांची यादी, की अहवालाला विश्वासार्हता देते आणि पुढील संशोधनासाठी मार्गदर्शन म्हणून काम करते? सूचीबद्ध केलेल्या संदर्भाचा सारांश समाविष्ट आहे, की नेहमी विहित नमुन्यात लिहिलेले असते? अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन म्हणजे अमेरिकन सायकोलॉजिस्ट असोसिएशनद्वारे हे लिहिलेले आहे. काय आहे हे बिब्लोग्राफी? बिब्लोग्राफी जे आहे ना, ते रिसर्च रिपोर्टमध्ये किंवा आपण रिसर्च रिपोर्ट जेव्हा लिहितो तेव्हा बिब्लोग्राफी खूप महत्वाची ठरते. आणि बिब्लोग्राफी म्हणजे काय? तर ग्रंथसूची. काय आहे? ग्रंथसूची आहे. त्याच्यामुळे एवढं काही हे नाही, ग्रंथसूची. तर ग्रंथसूची कधी आपण एखादा, जर का मी रिसर्च रिपोर्ट लिहिता त्याच्यामध्ये मी आधी रिसर्च, आता मी एखादा टॉपिक घेतला रिसर्च करायसाठी आणि त्यावर जे आधी रिसर्च झाले आहे किंवा जनरल किंवा काही पब्लिश झाले आहे ते मी वाचून काढेन. काय करेन? वाचून काढेन आणि त्याच्यातून काही काही रेफरन्स घेईन. तर ते जे मी वाचून काढले आणि त्याचे जे मी रेफरन्स घेत आहे ते मला शेवटी, अहवालाच्या शेवटी मला ते द्यावे लागेल, की मी हे पुस्तक वाचलं होतं, हे पुस्तक या लेखकाचं आहे. आणि ते आहे आपली ग्रंथसूची. ठीक आहे. तर ग्रंथसूची हे सामान्यतः एखाद्या कामाच्या शेवटी सादर केली जाते. आणि संशोधकाने त्याचे काम तयार करताना संदर्भात केलेली पुस्तके, लेख, जनरल्स आणि स्रोताची सूची द्यावी लागते, की मी कोणते पुस्तकं वाचले, मी कोणते लेख वाचले, आणि त्याची नावे यादी द्यावी लागते. आणि त्या विषयावर इतरांनी केले. आणि त्या म्हणजे
ज्या विषयावर आपण रिसर्च करतोय त्या विषयावर इतरांनी म्हणजे आपल्या व्यतिरिक्त केलेल्या लोकांची कामाची पावती राहते ती. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? लेंड्स क्रेडिटेबिलिटी टू द रिपोर्ट अँड सर्व्स ॲज अ गाईड फॉर आणि गाईडच आहे ना ते एक प्रकारची ग्रंथसूची गाईडच आहे. एखाद्या विषयावर आपण जेव्हा रिसर्च करतो ते आपल्याला गाईडच करते ना रिसर्चसाठी. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? अहवालाला विश्वासार्हता देते आणि पुढील संशोधनासाठी मार्गदर्शन म्हणून काम करते. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, which on which criteria communication can be classified into intrapersonal, interpersonal, ग्रुप कम्युनिकेशन आणि मास कम्युनिकेशन. म्हणजे इंटरपर्सनल मध्ये वर्गीकृत ग्रुप आणि मास कम्युनिकेशन संवाद कोणत्या निकषावर होऊ शकतो? मीडियम ऑफ कम्युनिकेशन, नंबर ऑफ पार्टिसिपंट इन कम्युनिकेशन, मॅसेज ऑफ कम्युनिकेशन पर्पज म्हणजे संवादनाचा उद्देश, संदेश, सहभागाची संख्या आणि संवादाचे माध्यम. म्हणजे इथं काय विचारलं प्रश्न एकदा आपण समजून घेऊया की कोणत्या क्रायटेरिया आहे कशाचा? इंट्रापर्सनल, इंटरपर्सनल, ग्रुप आणि मास कम्युनिकेशनचा. म्हणजे हे कसे कम्युनिकेशनचे प्रकार आहेत ना, त्यामुळे याच्यामध्ये काय सारखे आहे, कोणता क्रायटेरिया यांच्यामध्ये सारखा आहे या चौघांमध्ये हे विचारलं. तर ते संवादांचे माध्यम आहेत का? ते संवादातील सहभागांची संख्यावर वरून ते सिमिलर आहेत का? की संवादांचा संदेश की पर्पज काय आहे? मेसेज तर नसणार आहे, संदेश. मीडियम पण नाही आणि पर्पज पण नाही. तर आपलं उत्तर काय असणार आहे? नंबर ऑफ पार्टिसिपंट. आता कशावरून नंबर ऑफ पार्टिसिपंट? बघा आपण कसं ठरवतो? इंट्रापर्सनल म्हणजे काय? स्वतःशी बोलणे. इथं नंबर ऑफ पार्टिसिपंट किती आले? 1 आलं. इंटरपर्सनल मध्ये किती पाहिजे? सेंडर आणि रिसिव्हर 2 किंवा 2 पेक्षा जास्त, त्याहून कमी होत नाही. ग्रुपमध्ये तर ग्रुपच मोर दॅन 2, मोर दॅन 3. आणि मास कम्युनिकेशन मध्ये पण मास कम्युनिकेशन काय आहे? तर मोठ्या लोकसंख्येच्या विभागांना मास मीडियाद्वारे माहितीची आदान प्रदान करणे, देवाणघेवाण करणे. तर मास कम्युनिकेशन पण हा ग्रुप कम्युनिकेशनचा पार्ट झाला किंवा जास्त लोक पाहिजे राहते मास कम्युनिकेशन मध्ये. तर इथे काय म्हणजे समजत आहे ना आपल्याला पार्टिसिपेंट वरून डिसाईड झालेलं आहे हे. पण यांचे आणि एक ठरलं आहे की यामध्ये पार्टिसिपेंट असतातच. ठीक आहे. यामध्ये एक असतं, यामध्ये 2 पेक्षा जास्त, यामध्ये 2 पेक्षा जास्त. त्यामुळे हे कशावर डिपेंड आहे? तर नंबर ऑफ पार्टिसिपंट म्हणजे संवादातील सहभागाची संख्यावर डिपेंड आहे. बघा असे पण प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. आणि समोरचा प्रश्न आहे, व्हॉट कम्युनिकेटिव्ह डायमेन्शन्स आर ॲडेड वेन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन इज युज्ड इन टीचिंग. आता बघा टीचिंगमध्ये आता सध्या ई लर्निंग वगैरे सगळं सुरू आहे आणि याआधी नसतं तरी पॉवर पॉईंट, कम्प्युटर हे सगळं शिकवलं जात होतं. त्यामुळे इथे विचारलंय की कोणते संवादात्मक परिणाम जोडले जातात कधी? तर पॉवर टाइम प्रेझेंटेशनच्या वेळेस. ठीक आहे. तर फक्त दृश्य असतात का पॉवर पॉईंटमध्ये? ऑडिओ असतात का? ऑडिओ ॲज वेल एज व्हिज्युअल असते का? की ऑडिओ व्हिज्युअल इंटरॅक्टिव्ह सगळं असतं. परस्परां संवादी सगळं असतं. सांगा बघू. तर पॉवर पॉईंटमध्ये आपण सगळंच ऑडिओ असतं, व्हिज्युअल असतं, इंटरॅक्टिव्ह असतं, सगळंच असतं ना पॉवर पॉईंटमध्ये. प्रेझेंटेशन हे जे मी आता पण तुम्हाला शिकवत आहे हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे. यामध्ये ऑडिओ आहे, व्हिडिओ आहे, तुम्हाला प्रेझेंटेशन दिसत आहे मी बनवलेली आणि आपण संवाद पण साधतो एक प्रकारचा. ठीक आहे. आणि हे पॉवर पॉईंट काय 1987 मध्ये आलं होतं आणि हे मायक्रोसॉफ्टने बनवलेलं आहे. यामध्ये स्लाइड्सचं सादरीकरण केलं जातं, ऑडिओ व्हिडिओ सगळं केलं जातं. ठीक आहे. हा प्रश्न कोणत्या याच्यामधून आला? मग आयसीटी मधून आलेला आहे. पॉवर पॉईंट. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट क्रोनॉलॉजी ऑफ कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. हाही प्रश्न 8व्या याच्यामधून आलेला आहे कारण कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी विचारलाय. सांगा बघू. ऑप्शन्स बघा. स्टील फोटोग्राफी पहिले आलं, मग कम्प्युटर आलं, मग रेडिओ आलं, मग इंटरनेट आलं. हा रेडिओ, स्टील फोटोग्राफी, कम्प्युटर. आता हे दिलेलं आहे आपल्याला. आता सांगा कसं करायला लागेल. बघा इंटरनेट तर शेवटी आलं हे मला पण माहिती आहे. त्यामुळे हा ऑप्शन्स गेला. ठीक आहे. त्यानंतर कम्प्युटर आधी आलं की रेडिओ आधी आलं? माझ्या मते तरी रेडिओ आधी आलेला आहे. हा ठीक आहे. तर रेडिओ त्यामुळे हा कटला मग आपला. हा ऑप्शन कट झाला कारण रेडिओ आधी आलेला आहे. आता हे बघा. आता रेडिओ पहिल्या नंबरवर आहे की दुसरा? आता हे बरोबर आहे. पण याचं स्टील फोटोग्राफी आणि रेडिओ. फोटोग्राफी आधी आली आहे असं मला वाटतं. त्यानंतर रेडिओ आणि त्यानंतर कम्प्युटर आणि त्यानंतर इंटरनेट माहितीच आहे आपल्याला. त्यामुळे स्टील फोटोग्राफी आणि रेडिओ आणि कम्प्युटर इंटरनेट असं आपला क्रोनॉलॉजी असणार आहे. ठीक आहे.
अशा प्रकारे आपण ऑप्शन्स कट करायचे आणि थोडं लॉजिक लावायचं जर काही प्रश्न येत नसेल तर. ठीक आहे. त्यानंतर इन द कंटेंट्स ऑफ इंटरनेट व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ URL. इंटरनेटच्या संदर्भात काय आहे URLचं स्वरूप. आताच मी तुम्हाला सांगितलं, याआधी क्वेश्चन झालेला होता आपला. तर काय असणार आहे, युजर रिक्वेस्टेड लिंक असणार आहे का, अल्टिमेट रिस्पॉन्स लोकेशन, युनिक रिक्वेस्ट लोकेटर की युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. सांगा बघू काय असणार आहे. आपण आताच पाहिलं होतं, युनिफॉर्म रिसर्च लोकेटर असणार आहे आणि हे एक हे आहे, इंटरनेट स्पेसिफिक ऍड्रेस आहे जे लोकेशन सांगते वेब पेजचं. ठीक आहे. त्यानंतर द सॉलिड वेस्ट फ्रॉम हॉस्पिटल इज क्लासिफाईड ॲज. रुग्णातील घनकचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. हा प्रश्न 9व्या युनिट मधलेला आहे. आणि काय आहे ते मग, हॅझर्डस धोकादायक आहे का, गैर धोकादायक आहे, कंपोस्टेबल आहे की ज्वलनशील आहे. सॉलिड वेस्ट विचारलाय हॉस्पिटलचं, कशामध्ये क्लासिफाईड केलं गेलेलं आहे सांगा बघू. हे जे सॉलिड वेस्ट आहे ना, सॉलिड वेस्ट म्हणजे काय तर घनकचरा. घनकचऱ्यामध्ये काय येतं, सांडपाण्याची प्रक्रिया केंद्र येतं, प्रदूषण नियंत्रण येतं, सॉलिड, लिक्विड, सेमी सॉलिड, इंडस्ट्रीयल वेस्ट येतं, कमर्शियल, मायनिंग, अग्रिकल्चर, हे सगळं वेस्ट येतं. कशात येतं, सॉलिड वेस्टमध्ये. ठीक आहे. त्यानंतर त्याचे मग तीन प्रकार पडतात, हाऊस होल्ड वेस्ट, इंडस्ट्रीयल वेस्ट आणि बायोमेडिकल वेस्ट, ज्याला हॉस्पिटल वेस्ट सुद्धा म्हणतो आपण. काय प्रकार पडतात, हाऊस होल्ड, इंडस्ट्रीयल आणि बायोमेडिकल म्हणजेच हॉस्पिटल वेस्ट. ठीक आहे. त्यानंतर आपलं उत्तर काय असणार आहे मग, कशामध्ये येतं मग हे हॉस्पिटल वेस्ट, हे ते धोकादायक मध्ये, कारण त्याच्यामध्ये हॉस्पिटल वेस्टमध्ये सगळं राहतं, सलाईन, सुई वगैरे आणि पूर्ण जे मशीन्स वगैरे त्याचं ते जे राहतं, त्याच्यामुळे ते धोकादायक मध्ये येतं. आणि सॉलिड वेस्ट जे आहे ते मग धोकादायक मध्ये येतं. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ एअर पोल्युटंट कॉजेस ऍसिड रेन. ऍसिड रेन वर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे याआधी पण, त्यामुळे हा महत्वाचा टॉपिक ठरतो ऍसिड रेन. सांगा बघू ऑप्शन्स आहे, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, ऑक्साईड ऑफ नायट्रोजन, कार्बन मोनोऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, ऑक्साईड ऑफ नायट्रोजन की अमोनिया क्लोरीन. यामुळे कशामुळे कोणते एअर पोल्युटंट आहे ज्यामुळे ऍसिड रेन होतं. ऍसिड रेन तुम्हाला माहिती आहे ना, ऍटमॉस्फिअर सोबत रिॲक्ट होऊन हे होतं, पाऊस पडतो. आणि त्याचा परिणाम खूप वाईट आहे, कारण त्यामध्ये ऍसिड्स असतं आणि ते झाडांना कोणालाही ते खूप हानिकारक असणार आहे. आणि ऍसिड रेन मध्ये एक तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा, की पीएच व्हॅल्यू जी आहे ना ते खूप कमी असते त्याची, त्यामुळे ते लवकर रिॲक्ट करतात. तर आपलं उत्तर काय असणार आहे, कोणते एअर पोल्युटंट आहे ऍसिड रेनचे, तर सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड. ठीक आहे. यामुळे काय होतं, हे रिॲक्ट होतात वॉटर मॉलिक्युल सोबत आणि हे ऍसिड रेन होतं आणि हे खूप वाईट असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इन विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ कम्युनिकेशन द पोटेन्शियल फॉर गेटिंग क्विक सिग्निफिकंट अँड रिलायबल एक्सप्रेशन इज मॅक्झिमम. म्हणजे कोणत्या संप्रेषण प्रकारात जलद होण्याची क्षमता आणि महत्वपूर्ण आणि विश्वासार्ह स्पष्टीकरण देते. कोणते संप्रेषण हे जलद आहे, महत्वपूर्ण आहे आणि विश्वासार्ह स्पष्टीकरण देते. सांगा बघू, मास कम्युनिकेशन आहे की ग्रुप कम्युनिकेशन आहे की इंटरपर्सनल आहे की इंटर ग्रुप कम्युनिकेशन आहे. सांगा बघू. तर काय आहे, आपलं उत्तर असणार आहे इंटरपर्सनल. इंटरपर्सनल का बरं, कारण बघा मास कम्युनिकेशन मध्ये पण ग्रुप आले, 3हून जास्त आले, तर एक महत्वपूर्ण किंवा असं ग्रुपमध्ये जे राहतं ना ते थोडं हे राहतं रिस्की. तर इंटरपर्सनल मध्ये काय, दोन महत्वाचे असतात इथे, सेंडर आणि रिसिव्हर, त्यामुळे हे कदाचित हे क्विक पण मिळतं आणि इंट्रापर्सनल मिळणार नाही, कारण ते एकाच व्यक्तीसोबत आपण बोलतो. तर आपल्याला एक्सप्लेनेशन, महत्वपूर्ण एक्सप्लेनेशन आणि क्षमता जी आहे तो दुसरा व्यक्तीच सांगू शकतो. पण इथे ग्रुप कम्युनिकेशन आणि इंटर ग्रुप कम्युनिकेशन हे येणार नाही, इंटरपर्सनल कम्युनिकेशनच येईल. कारण इथे सेंडर आणि रिसिव्हर महत्वाचा असतो, त्यामुळे सेंडर काय माहिती देतोय आणि रिसिव्हर काय माहिती रिसीव्ह करतोय आणि याबद्दल काय चर्चा होत आहे हे महत्वपूर्ण ठरते सेंडर आणि रिसिव्हर मध्ये, त्यामुळे इंटरपर्सनली. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज रिस्पॉन्सिबल फॉर असेसमेंट अँड अक्रेडिटेशन ऑफ हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन इन इंडिया. खालीलपैकी कोणते उच्च मूल्यांकन आणि मान्यतेसाठी भारतातील शिक्षण संस्था जबाबदार आहे. UGC आहे का ती, नॅक आहे, NCTE आहे की AICTE आहे. सांगा बघू. असेसमेंट आणि अक्रेडिटेशन ऑफ हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन इन इंडिया. सांगा बघू, हायर एज्युकेशनचा प्रश्न आहे हा. तर उत्तर काय असणार आहे, नॅक असणार आहे. नॅक कमिटी तुम्ही ऐकली असेल, कॉलेजमध्ये नॅक कमिटी येते आणि कॉलेजला रेटिंग्स देते की तुमचं कॉलेज किती चांगलं आहे आणि म्हणजे
तुमच्या कॉलेजमध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत त्यावरून ते सगळं ठरवलं जातं. शिक्षक कसे आहेत, स्टुडंट्स कसे आहेत, काय फॅसिलिटी तुम्ही देता, कोणकोणते कोर्स, हे सगळं त्यामध्ये येतं. त्यामुळे नॅक आहे, नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडेशन कौन्सिल आहे. काय आहे? नॅशनल असेसमेंट आणि ॲक्रिडेशन कौन्सिल. आणि हे 1994 मध्ये झाली होती, 94 मध्ये. आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने सुरू केलं. आणि राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद, हे असं त्याला मराठीत म्हटलं जातं. आणि ही एक सरकारी संस्था आहे जी उच्च शिक्षणमध्ये, शिक्षण संस्था ज्यात मूल्यांकन केले जाते. कॉलेजेस आहे ना, उच्च शिक्षणाचे कॉलेजेस मूल्यांकन आणि मान्यता दिली जाते. आणि हे एक ऑटोनॉमस बॉडी आहे, स्वायत्त संस्था आहे, ज्याला विद्यापीठ अनुदान आयोगांनी निधी देते. म्हणजे युजीसी द्वारा याला निधी दिली जाते, नॅकला. ठीक आहे. फंडेड बाय युजीसी. आणि याचं हेडक्वार्टर आहे बँगलोरला. आणि तुम्ही याचं फुल फॉर्म लक्षात ठेवा, नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिशन कौन्सिल, म्हणजे राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद. यामध्येच आलंय, मूल्यांकन आणि मान्यता देते. नॅक काय देते? राष्ट्रीय ही काय मूल्यांकन करते आणि मान्यता देते कोणाला? कॉलेजेस. ठीक आहे. आजचे प्रश्न संपलेले आहे. 15 प्रश्न मी आज घेतलेले आहे. 15 पैकी तुम्हाला किती आले ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा, कारण तुमचे कमेंट्स मला महत्त्वपूर्ण आहेत. मला समजते त्याने की तुम्हाला कितपत समजत आहे आणि कितपत काय काय तुमचे प्रश्न आहे. आणि आज तर मी काही प्रश्न दिले नाही, पण एक मिनिट बघूया. अं, कोणता प्रश्न देता येईल? ठीक आहे. तुम्ही असं करा, तुम्ही युजीसीचं युजीसी बद्दल एक इन्फो टाका. युजीसीचा फुल फॉर्म टाका, ती कधी बनली ते टाका. आणि ही कोणत्या कमिशनद्वारे बनलेली, कोणते कमिशनद्वारे ही बनलेली आहे युजीसी, कोणत्या कमिशनमध्ये ही बनलेली आहे ते मला सांगा. हे 10व्या युनिट, हो, 10व्या युनिट मधला प्रश्न आहे की युजीसी कोणत्या कमिशनद्वारे, म्हणजे कोणत्या कमिशन सुरू असताना बनलेली आहे. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. एक मिनिट, हा प्रश्न खूप महत्वाचा. हां, तर तुम्ही मला सांगा, युजीसीचं फुल फॉर्म सांगा कमेंट्समध्ये, आणि ही कोणत्या कमिशन मध्ये बनवलेली आहे ते सांगा. हे 10व्या युनिट मधले प्रश्न आहे. तुम्हाला कदाचित येत असेल, तुम्ही कमिशन्स वाचले असेल तर तुम्हाला कदाचित येत असेल. आणि नाही आलं तर मग मी उद्या सांगतेच आहे. पण युजीसीचा फुल फॉर्म आणि ते कधी बनली होती ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला येत असेल की ते कोणत्या कमिशनद्वारे बनवली गेलेली होती, तर ते ते सुद्धा सांगा. ठीक आहे. आणि कालच्या प्रश्नाचे उत्तरे तुम्ही कमेंट्समध्ये दिली त्याबद्दल थँक्यू. आणि कालच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर जे आहे प्लॅग्रिझम डिटेक्शन सॉफ्टवेअर मी कोणतं आहे त्याचं नाव विचारलं होतं, तर त्याचं उत्तर असणार आहे शोध शुद्धी. काय असणार आहे? शोध शुद्धी. मी आधी तुम्हाला सांगितलं होतं. मिनिट. शोध शुद्धी. ठीक आहे. हे प्लॅग्रिझम डिटेक्शन सॉफ्टवेअर आहे. आणि हे 2019 मध्ये बनलेलं आहे. ठीक आहे. यामध्ये म्हणजे साहित्य चोरी जी आहे ती आपण थांबवू शकतो याद्वारे. ठीक आहे. आणि आजच्या प्रश्नाचं उत्तर द्या, युजीसीचं फुल फॉर्म आणि युजीसी कधी बनली होती आणि कोणत्या कमिशनमध्ये ती बनली होती. ठीक आहे. बॅच घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. टेस्ट सिरीज सुद्धा सुरू झालेली आहे, तुम्ही ते विकत घेऊ शकता आणि तुमची प्रॅक्टिस छान करू शकता. आता कारण 2च महिने उरलेले आहेत, त्यामुळे नक्की अभ्यास सुरू करा आणि रिव्हिजन सुरू करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यासाठी धन्यवाद.